स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। हरि ओम। अखिल गुणनिधान भगवान परमात्माच्या असीम कृपेनं असीम अनुकंपेनं आपला श्रीमद भागवत सत्संग जो निरंतर चालू आहे आणि पाठीमागच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रीमद भागवताची जी केलेली मंगलाचरणं आहेत पहिल्या अध्यायामध्ये त्याचं त्या ठिकाणी श्रवण करून पुढे त्या ठिकाणी सूतजी महाराजांना शौनकजी महाराज 6 प्रश्न विचारतात आणि त्या 6ही प्रश्नांचं सविस्तर व्यवस्थित असं वर्णन आपण पाठीमागच्या पाठामध्ये ऐकलं होतं। तर आज त्या 6 प्रश्नांपैकी काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळणार आहेत। तर यानंतरचा म्हणजे दुसरा जो अध्याय आहे या अध्यायामध्ये आता सूतजी महाराज या कथेच्या प्रसंगी आता बोलायला लागलेले आहेत। त्या ठिकाणी सूत व्यासजी महाराज आता सुंदर असं वर्णन करतात। इति संप्रश्न संहृष्टो विप्राणां रौमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे। भगवान वेदव्यास त्या ठिकाणी वर्णन करतात आणि सांगतात की झालं काय, सूतजी महाराजांना जेव्हा शौनकजी महाराजांनी प्रश्न विचारले, सर्व ऋषींनी मिळून प्रश्न विचारले, तेव्हा अत्यंत प्रसन्न झाले। कोण? सूतजी महाराज। बघा, आणि प्रश्न विचारल्यानंतर बघा प्रसन्न होण्याचं कारण काय, आणि म्हणाले सुद्धा काय, इति संप्रश्न संहृष्टो, असा प्रश्न त्या ठिकाणी ऐकून अत्यंत प्रसन्नता वाटली, खूप सुंदर वाटलं। कुणाला? विप्राणाम रौमहर्षणी। रौमहर्षणी ही म्हणजे हे उग्रश्रवा, रोमहर्षण सूतजी महाराजांचे जे पुत्र आहेत उग्रश्रवा, त्यांचं नाव आहे रौमहर्षणी या ठिकाणी म्हटलंय। तर अर्थात सूतजी महाराज, ते सूतजी महाराज जे आहेत ते अत्यंत
त्या ठिकाणी हृदयापासून प्रसन्न झाले आणि शौनकजी महाराजांची प्रशंसा करायला लागले. प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम उपचक्रमे. आणि ऋषीमुनींचं अत्यंत मनापासून अभिनंदन करत ते आता बोलायला सुरुवात करतात. बघा, आपल्याला वाटेल की शिष्यांनी प्रश्न विचारला म्हणून गुरुनी एवढं खुश कशाला व्हायचं, बरोबर की नाही? आणि शिष्याची प्रशंसा करायचं तरी काय कारण आहे बरं? पुढे आणखी असे प्रसंग येतील. तर या ठिकाणी मी म्हटले की प्रतिपूज्य वचस्तेषां, त्यांचं सगळं वचन ऐकून अत्यंत प्रसन्न झाले सूतजी महाराज. कारण त्यांनी असे प्रश्न ऐकले, प्रश्न इतके सुंदर होते, इतके सुंदर की त्या प्रश्नांचं खूप मोठं मोल आहे. साधारणपणे जर कोणी काय प्रश्न विचारत असेल, तुमचं बरं आहे का वगैरे वगैरे आदी, म्हणजे प्रश्नांचं काही फार अर्थ नाही. औपचारिकता म्हणा किंवा अनेक प्रकारचे प्रश्न असतात जे काहीच कामाचे नसतात. ना विचारणाऱ्याला त्याचा उपयोग आहे, ना ज्याला विचारतोय त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देऊन काय उपयोग होणार आहे. असा काहीही उपयोग नसताना निरर्थक विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकून सद्गुरू कधी प्रसन्न होत नाही. सद्गुरू जे असतात ते असे काही प्रश्न विचारल्यानंतर प्रसन्न होतात ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या स्वतःचं नाही तर समष्टी म्हणजे संपूर्ण विश्वाचं हित दडलेलं असतं. असा काही प्रश्न ऐकल्यानंतर सद्गुरू प्रसन्न होतात. सूतजी महाराज अत्यंत प्रसन्न आहेत आणि आता ते बोलायला लागले. तर श्रीमद भागवताची जी कथा आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी मंगलाचरण केलं. बघा, ते मंगलाचरण ग्रंथाचं होतं जे की वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे मंगलाचरण आहे हे सूतजी महाराज या ठिकाणी कथेच्या पूर्वी करतात. मी आता कथा सांगायला चाललो आहे, मग ती कथा सांगण्यापूर्वी मी मंगलाचरण करतोय आणि ते मंगलाचरण नमस्कारात्मक आहे. तर कुणाला नमस्कार केलाय? बघा, सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार केलाय ते भगवान श्री शुकदेवजी महाराज, महामुनी श्री शुकदेवांना नमस्कार केलाय. का हो? तर त्याचा अर्थ म्हणजे या ठिकाणी श्लोकामध्ये जर आपण जाणून घेतला तर आपल्याला कळून जाईल की त्यांनी शुकजी महाराजांना का पहिल्यांदा नमस्कार केलाय. तर तोच श्लोक जो महात्म्यामध्येही आला होता आणि तो श्लोक इथेही आला होता, तोच परत एकदा या ठिकाणी आलेला आहे आणि याचं वर्णन आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम, असे ते श्री शुकजी महाराज ज्यांचा यज्ञोपवीत संस्कारही झाला नव्हता आणि ते सरळ वनाला निघून गेले, आईच्या उदरातून बाहेर आले आणि वनाला गेले. ते असे शुकदेवजी महाराज, त्यांना माझा नमस्कार आहे. कारण तम सर्वभूत हृदयम, सर्व भूतांच्या ठाई त्यांनी परमेश्वराचं दर्शन केलेलं आहे. म्हणून असे सर्व व्यापक तत्व असणारे ते श्री शुकदेवजी महाराज, त्यांना माझा हृदयापासून नमस्कार आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या श्लोकामध्येही त्यांनी शुकदेवांनाच नमस्कार केलेला आहे. म्हणतात काय? यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकं अध्यात्मदीपमतितितीर्षतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्. अज्ञानाचा अंधकाराचं जे सावट आहे ते दूर करण्याचं महत् सामर्थ्य असे माझे सद्गुरू श्री शुकदेवजी महाराजांकडे आहे. म्हणून त्या सद्गुरूंना मी शरण जातो. का हो? तुम्ही शरण का गेले त्यांना? ते म्हणतात तम व्यास सूनु. व्यास सूनु म्हणजे व्यासदेवांचे पुत्र. सूनु म्हणजे पुत्र. संस्कृतमध्ये पुत्राला सूनु असंही म्हटलं जातं. तर व्यास सूनु म्हणजे ते व्यासदेवांचे जे पुत्र आहेत ते, त्यांना मी काय करतो? ते माझे गुरु आहेत म्हणून त्यांना मी शरण जातो. का हो तुमचे गुरु आहेत? ते म्हणाले हो, हे जे ग्रंथ आहे, ही जी कथा मी सांगायला चाललो आहे, ही कथा मला त्यांनीच सांगितलेली आहे. म्हणून ते या कथेचे माझे गुरु आहेत. म्हणून त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा प्रणाम करतो. आणि सोबतच गुरूंना जर नमस्कार केला नाही, गुरूंच्या ठिकाणी जर व्यक्ती शरण गेला नाही, तर आपण जे शास्त्र सांगणार आहोत त्या शास्त्राचीही आपल्यावर कृपा होणार नाही. ते शास्त्र ते फलवत होऊ शकणार नाही. शास्त्राची कृपा होण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा गुरुची कृपा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरु कृपा होत असेल तरच त्या ठिकाणी ईश्वरही कृपा करतात. म्हणून सर्वात प्रथम गुरूंचं मी शरण जातोय. आणि हे श्रीमद भागवत शास्त्र जर मला तुम्हाला सांगायचं असेल आणि त्या सांगण्यामधून तुम्हाला आणि मला दोघांनाही जर आनंद मिळवायचा असेल, तर सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना मिळून पुढे जावं लागेल, श्री शुकदेवजी महाराजांना शरण जावं लागेल. म्हणून
त्या श्री शुकदेवजी महाराजांना मी शरण जातो. त्यांची कृपा झाली तरच हे भागवत मी आता तुम्हाला सांगू शकतो. त्यांची कृपा नाही झाली तर मी काय सांगू आणि तुम्ही काय ऐकणार. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना नमस्कार करतो. बघा, पहिल्यांदा गुरूंना नमस्कार केलाय. जसं म्हणतात ना की ज्या ठिकाणी गुरु आणि भगवान दोन्ही एकत्र उभे आहेत, बरं का, दोघेही एकत्र उभे आहेत, पण काको लागे पाय, गुरु गोविंद दोनो खडे काको लागू पाय. मग पुढे सांगतायत की उन गुरु बलिहारी जिसने गोविंद दियो बताय. दोघेही उभे आहेत. कोण? गुरु आणि गोविंद. भगवान परमात्माही उभे आहेत. बघा, तुमचे समोर जर पांडुरंगा विटेवर उभे आहेत आणि त्याच्या शेजारी गुरु पण उभे आहेत आणि आता म्हटलं की जाऊन नमस्कार करा, तर तुम्ही पहिला नमस्कार कुणाला करणार? का बरं? हा, तर उन गुरु बलिहारी कोण श्रेष्ठ आहे त्यांच्यामध्ये? उन गुरु श्रेष्ठ आणि त्यामध्ये अंतरच नाहीये. भगवान पांडुरंगामध्ये आणि आपल्या गुरुमध्ये काही भेद आहे का? जर भेद पाहत असाल तर आपल्याला अजून काहीच कळलं नाहीये. भगवान ही गुरु आहे, संततेची देव, देवतेची संत. भगवान आणि परमात्म्यामध्ये, गुरु आणि परमात्म्यामध्ये कुठलंच अंतर नाहीये. तरीही व्यावहारिक दृष्ट्या जर प्रणाम करायला सांगितलं तर पहिला प्रणाम आपण गुरुला करणार. का? कारण की त्याच गुरूंच्या माध्यमातून ते भगवान आपल्याला कळले. नाही तर भगवान कुणी आहेत माहित होतं का? राम, कृष्ण, भगवान पांडुरंगा, विठ्ठला कुणी ठाऊक तरी होतं का आपल्याला? हे सगळं कळलं कुणाच्या कृपेतून? गुरुच्या कृपेतून. म्हणून सर्वात पहिल्यांदा सर्वश्रेष्ठ असणारे श्री सद्गुरुदेव भगवान, त्यांना मी नमस्कार करते. आणि हेच इथे पाहायला मिळते. सूतजी महाराज पहिले गुरूंना नमस्कार करतात आणि पुढे याच्यानंतर भगवंताला नमस्कार करतात. अत्यंत सुंदर श्लोक आलाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. खूप सुंदर. आता इथे भगवान नरनारायणाला एकत्र नमस्कार केलेला आहे. भगवान नरनारायण 24 अवतारापैकी एक अवतार आहे. पुढच्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे, ते आपण उद्या ऐकू. मग भगवान जे नरनारायण आहेत ते भगवान विष्णूचा अवतार आहेत, तर ते भगवान श्री नारायण, त्यांना मी नमस्कार करतो. त्याच्यानंतर कुणाला नमस्कार केलाय? म्हणतात देवीं सरस्वतीं व्यासं. भगवती देवी सरस्वती, मा भगवती देवी सरस्वतीला, म्हणजे वाग्देवी, म्हणजे आपल्या वाणीची जी देवी आहे, तिच्या कृपेतून आपण काही बोलू शकतो. तिची कृपा झाली नाही तर आपली वाचा काहीही बोलू शकणार नाही. आणि आज मला इथे बोलायचं आहे, म्हणून मी जर सरस्वती देवीला नमस्कार नाही केला, तिची कृपा नाही झाली, तर मी काय बोलू बरं? म्हणून वाग्देवी सर्वात पहिल्यांदा तिथे तिचा नमस्कार अनिवार्य आहे. विद्येची देवी आहे, म्हणून मा भगवती श्री सरस्वती मातेला मी नमस्कार करतो. त्याच्यानंतर म्हटले व्यासम, भगवान वेदव्यासांना मी नमस्कार करतो. बघा, वेदव्यासांना का नमस्कार केला बरं? आता याचं कारण तुम्हाला सांगता यायला पाहिजे. का नमस्कार केला तुम्ही सांगताय की मग सांगू? भगवान वेदव्यासांना नमस्कार करण्याचं काय कारण आहे? सर्वात महत्वाचं कारण आता इथे जर पाहिलं ना, एवढ्याच गोष्टी करता, तर हा जो ग्रंथ आहे श्रीमद भागवत, हा त्यांनीच लिहिलेला आहे. मुळात श्रीमद भागवत चतुश्लोकी होतं, 4च श्लोक होते त्या भागवतामध्ये, आणि ते आज एवढ्या मोठ्या विशाल रूपाने आपल्याला कळतात. म्हणजे एका छोट्याशा घागरीला काय केलं त्यांनी? सागर बनवलंय. छोट्याशा घागरीला सागरामध्ये समाविष्ट करून आपल्याला सांगितलेलं आहे. नाही तर संत महापुरुष जे आहेत, बुद्धिमान लोक जे आहेत, अत्यंत विद्वान महात्मे आहेत, जे की भगवान परमेश्वराचे कृपा छत्रामध्ये असतात निरंतर, त्या महात्म्यांना काय कळेल? ते 4 श्लोक त्यांना कळून जातील. परंतु आपल्यासारख्या एकदम कनिष्ठही नाही, आपला अधिकारच नाहीये कुठला. जसे 3 अधिकार असतात ना, एकदम उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, त्यातले कनिष्ठ अधिकारी पण आपण नाहीयेत, त्याच्यापेक्षाही आपण न्यून आहोत. तर अशा अत्यंत जडबुद्धी असलेल्या लोकांना हे श्रीमद भागवत कसं कळलं असतं ते 4 श्लोकाचं? म्हणून भगवान वेदव्यास अत्यंत करुणावत्सल आहेत. त्यांनी काय केलं? आपल्यासारख्या लोकांना हे शास्त्र कळावं म्हणून या संपूर्ण शास्त्राला एवढं मोठं करून त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. ही त्यांची अपार कृपा आहे. म्हणून तर म्हणतात ना, अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर परो हरिः आभाललोचनो भगवान शंभु श्री बादरायण. म्हणतात अचतुर्वदनो ब्रह्मा. ब्रह्मदेवाला किती तोंड हो? ब्रह्मदेवाला पाहिलंय? टीव्ही मध्ये पाहिलं असेल.
4 तोंड आहेत. 5 होते पण ते एकाने झापड मारली ते तुटून गेलं होतं. 4 मुख आहेत, चतुर्वदन म्हटलेलं आहे. तर इथे म्हटले भगवान वेदव्यास जे आहेत ना ते 4 तोंडाचे नाहीत पण ब्रह्म आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाकडे जे ज्ञान आहे ते समग्र शास्त्र भगवान वेदव्यासांच्याकडे आहे. 4 तोंड नाहीत पण ते ब्रह्म आहेत. पुढे म्हटलंय काय, अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर, 2च हात आहेत त्यांना. आणि भगवान विष्णूला किती हात आहेत? तुम्ही काही उत्तरच देत नाही. मराठीतच चाललंय ना आपलं सगळं, भाषा बदलायची, हिंदीत बोलायचं. किती हात आहेत भगवान विष्णूंना? 4 हात आहेत. आणि भगवान वेदव्यासांना 2च हात आहेत. पण ते म्हणाले भगवान विष्णूकडे जे सामर्थ्य आहे, अर्थात भगवान वेदव्यास हे अवतार आहेत कुणाचे? भगवान विष्णूचे. म्हणून ते द्विबाहुर, 2 हात असूनही भगवान विष्णू आहेत. ते भगवान विष्णूचे 4 हात आहेत तरी हे विष्णू आहेत, कारण यांच्याकडे भगवान विष्णूचं सर्व सामर्थ्य आहे, सर्व तेज आहे. त्यानंतर म्हटले कोण? भगवान शंकराचे डोळे किती? हे उत्तर बरोबर देणार पटकन. भगवान शंकराचे डोळे 3 आहेत, त्रिनयन म्हटलेले. परंतु भगवान वेदव्यास जे आहेत त्यांचे डोळे 2च आहेत, तरीही ते भगवान शंभू आहेत. बघा किती सुंदर शास्त्रामध्ये वर्णन केले. भगवान वेदव्यास अत्यंत परम उच्च कोटीचे महात्मे आहेत, साक्षात अवतार आहेत ते. मग अशा प्रकारे भगवान वेदव्यासांना विसरून चालणार नाही. कारण शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम, हा श्लोक आपण जेव्हा सुरुवातीला दररोज म्हणतो याचा अर्थ काय? शंकरम शंकराचार्य म्हणजे भगवान शंकर जे आहेत ते साक्षात शंकराचार्यांच्या रूपामध्ये अवतरित झालेले आहेत. आणि भगवान वेदव्यास जे आहेत ते साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे. केशवम बादरायणम. भगवान वेदव्यासांच्या विषयी माहिती आहे, पण आपल्याला भगवान शंकराचार्यांच्या विषयी माहिती आहे का? भगवान शंकराचार्य जे की साक्षात शंकराचा अवतार आहे. शंकरो साक्षात. भगवान शंकराचार्यांचं अद्भुत अत्यंत दिव्य असं कार्य आहे. जेव्हा अवताराला येत आहेत संत महात्म्या, खरं तर संन्यासी वेश घेतलेला आहे, परंतु त्या ठिकाणी साक्षात परमात्म्याचं ते दिव्यत्व आहे, दिव्य तेज आहे. संपूर्ण शास्त्र त्या ठिकाणी विलुप्त होऊन चाललं होतं. दुसरे जे धर्म होते त्या सर्वांनी आपल्या सगळ्या धर्म ग्रंथांना विकून खाऊन टाकलं होतं. सर्व ग्रंथांना त्यांनी नष्ट करण्याच्या पाठीमागे लागले होते. आपली जी सनातन वैदिक संस्कृती आहे याचा संपूर्णतः ऱ्हास चालला होता. आज आपण इथे बसलोय, आज सत्संग ऐकतोय, कुठेतरी गीता ऐकतोय, कुठेतरी भागवत ऐकतोय, कुठेतरी काहीतरी भगवत भजन काहीतरी चालू आहे. ही सगळीच्या सगळी कृपा केवळ भगवान शंकराचार्यांची आहे. आज ज्ञानेश्वरी पारायण आपण वाचतो का? कारण की ती गीता जी आहे ती त्यांनी सुरक्षित ठेवली होती. गीतेवर भाष्य करून त्या ठिकाणी भगवान शंकराचार्यांनी सुरक्षित केलं होतं. तेव्हा तर माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर काही बोलू शकले. जर गीता राहिली नसती, त्याच्यावर भाष्य केलं नसतं, तर पुढे हे कसं चालू राहिलं असतं. म्हणून तर भगवान शंकराचार्यांचा कित्येक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज उल्लेख करतात भगवान भाष्यकार म्हणून. तर भगवान शंकराचार्यांचं अत्यंत दिव्य असं कार्य आहे की जे आज आपल्याला कळायला पाहिजे. खरं म्हणजे आज आपण एक कुठेतरी सनातन वैदिक आणि हिंदू म्हणून सुद्धा जगतोय ना, याच्यामध्ये फार म्हणजे अत्यंत अद्भुत असं कार्य आहे त्यांचं, जे की आपल्याला माहित नाही. बघा त्या काळामध्ये जे कालाडी क्षेत्रामध्ये भगवान शंकराचार्यांचा अवतार झालेला आहे. कुठे कालाडी आहे? हे केरळमध्ये. केरळ एक दक्षिणात्य स्थान आहे पूर्ण भारताच्या त्या टोकाला, आणि दक्षिण भागामधून तिथून अवतार धारण करून भगवान शंकराचार्य अत्यंत अल्प वयामध्ये त्यांचं जे जीवनचरित्र आहे, खरं तर ते जरी सांगितलं तरी खूप आनंद आहे. इतकं दिव्य आहे त्यांचं ते चरित्र. तरीही बघा थोडंसं जर थोडक्यात जर ऐकायचं म्हटलं तर भगवान शंकराचार्य वयाच्या 5व्याच वर्षामध्ये संपूर्ण शास्त्राचं अध्ययन केलं त्यांनी. जे की गुरूंच्याकडे शिकायला गेले आणि गुरूंना शिकवून आले. गुरूंच्याकडे शिकायला गेले आणि साक्षात गुरु त्यांना शरण गेले की साक्षात शंकराचा अवतार आहे. जे काही मी शिकवलं त्याही पेक्षा पुढचं तुम्हाला येतंय. 8व्या वयामध्ये संन्यास घेतला त्यांनी आणि संपूर्ण भारत भ्रमण करत 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 पैदल यात्रा केली, दिग्विजय केला. संपूर्ण भारतामध्ये आपल्या शिष्यांच्या समवेत
पैदल करून यात्रा करून दिग्विजय मिळवला. आणि आता जे काही मंदिरं वगैरे आपल्याला दिसत आहेत, बहुतांश मंदिरांचा जीर्णोद्धार भगवान शंकराचार्यांनी केलेला आहे. लोक म्हणतात की हे ज्ञान करतात, ज्ञानभाग, तिथे नामचिंतन करत नाही, भक्ती आदी वगैरे हे काही नाही. शंकराचार्य म्हणजे अद्वैत वेदांत स्थापन करणारे, ज्ञान फक्त त्यांचं ज्ञानच ज्ञान चालतं. त्या ठिकाणी तसं नाहीये. ज्या लोकांना अध्ययनाचं काही माहीत नाहीये ना, त्या लोकांना फक्त असं वाटतं, एक ईर्ष्या जर वाटली एखाद्याला की काही ज्ञान मिळवायचं, फक्त भक्ती भक्ती केली तर नाही चालत का. परंतु आता आपण महात्म्यामध्येही ऐकलं, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे तिघही एकमेकांचे परिपूरक आहेत. जर एकही त्याच्यामधलं थोडंसं दुर्बळ झाला तरीही बाकी सगळे आपोआप दुर्बळ होतात. एक जर आला तर बाकी सगळे येतात आणि यावंच लागतं. जर केवळ भक्ती केली तर तीही परमात्म्याला प्रिय नाही, केवळ ज्ञान असेल तर तेही प्रिय नाही. तीनही एकत्र हवं आहे. भगवान शंकराचार्यांनी तिन्हीलाही व्यवस्थित प्रकारे प्रस्थापित केलंय. बघा, भगवान शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिलं. विष्णू सहस्रनाम जे आहे ना, देवाचे 1000 नाव आहेत त्याच्यामध्ये. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू, तर सर्व प्रहरणायुधा, इतकं सुंदर आणि व्यवस्थित सटीक असं भाष्य लिहिलं त्यावर. मग हे भगवंताचं जे नाव आहे त्याचं त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारे सांगितलंय. ज्ञेयं गीता नाम सहस्रम ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम. भगवान शंकराचार्य स्वतः सांगतात भज गोविंदम मध्ये की जो व्यक्ती गीता आणि भगवान विष्णूचे जे नाव आहेत, विष्णू सहस्रनाम, त्याचं पठन करतो, त्याचं जीवन मुक्त होऊन जातं. त्याने कधीही हे सोडावं नाही. गीता आणि विष्णू सहस्रनाम इतकं सुंदर त्या ठिकाणी भाष्य लिहून भगवान शंकराचार्यांनी संपूर्ण शास्त्राचं रक्षण केलेलं आहे. संपूर्ण दिग्विजय यात्रा मिळवून अवघ्या 32 वयामध्ये त्यांनी समाधी घेतली. बघा, 32 वयामध्ये एवढं दिव्य कार्य केलं जे की अनादी कालापर्यंत, अनंत कालापर्यंत हे चालत राहणार आहे. एवढी मोठी देणगी अवघ्या 32 वयामध्ये त्यांनी दिलेली आहे. मग हे अवतारीच करू शकतात ना, साक्षात भगवान शंकर आले म्हणून ते शक्य आहे. नाही ते एखादाच माणूस हजारो वर्ष जगला तर, असंच जर जगला तर त्याचं काय देणं आहे लोकांना. काही अत्यंत दिव्य असा हा परम अवतार आहे. म्हणून भगवान शंकराचार्य आणि त्यांनी जे स्तोत्र लिहिलेत ना, आपण वाचतो तर खरं, पांडुरंगाष्टक लोक म्हणतात बऱ्यापैकी, भजे पांडुरंगम जे आहे हे सगळे स्तोत्र भगवान शंकराचार्यांनी लिहिलेले. इतके दिव्य स्तोत्र रचून त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना भक्ती मार्गामध्ये लावलं, नामचिंतनामध्ये लावलं, वैराग्याचे पाठ शिकवले आणि ज्ञानाचा बोध देऊन त्या ठिकाणी मोक्षपर्यंतची साधनं इतक्या सुंदर प्रकारे आपल्याला सुलभ करून दिली. एवढा असा दिव्य अवतार आहे. म्हणून आज खरं तर ही गरज आहे. तुम्ही म्हणणार भागवतामध्ये हे कुठून आणलं तुम्ही, परंतु भगवान शंकराचार्यांच्या विषयी काहीतरी माहीत असणं. आज आपल्या संस्कृतीचे ते आद्य गुरु आहेत. त्यांना आपण जर विसरलो तर आपण संस्कृतीचं काही पालन करत नाही. त्यांच्या आज्ञेला पालन नाही केलं, त्यांच्या व्यवस्थित प्रकारे दाखवून दिलेल्या मार्गाचं जर आपण थोडंसंही अनुसरण नाही केलं तर आपलं जीवन फार सार्थक नाहीये. निरर्थक जीवन जगतोय आपण जर भगवान शंकराचार्यांना विसरतोय तर. म्हणून आज ही काळाची खरी गरज आहे. आज भगवान शंकराचार्यांना फार कमी लोक ओळखतात. अगदी मलाही वाटत म्हणजे इथे बसलेल्यांना प्रत्येकाला ते माहीत असेल, बहुतेक सर्वांना माहिती आहे भगवान शंकराचार्यांविषयी, असलं पाहिजे माहिती. तर अशा प्रकारे शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम. तर भगवान वेदव्यास जे आहेत ते साक्षात कोण आहेत? भगवान विष्णू, त्यांचा अवतार आहे. म्हणून भगवान वेदव्यासांना आम्ही नमस्कार करतो. यानंतर म्हटले काय? व्यासम ततो जयमुदीरयेत. आता याच्यानंतर मी बाकीच्यांना नमस्कार करतो. कुणाला नमस्कार केलाय? मुनय साधु पृष्ठोहम भगवद्भिर्लोक मंगलम यत्कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मासु प्रसीदति. मुनयः साधू, संत महात्मे जे आहेत, सगळ्या संत महात्म्यांच्या चरणावर एकत्र नमस्कार केला. एकेकाला म्हणून त्या ठिकाणी केला नाही. पृथ्वीवर जेवढे संत महात्मे आहेत, जे ऋषी मुनी सदा सर्वदा तप करतात, जे साधू आहेत, सदा सर्वदा भगवत आचरण करून केवळ निरंतर आत्मचिंतनामध्ये तल्लीन असतात, अशा सर्व संत महात्म्यांना मी नमस्कार करतो. कारण की त्यांना जर मी नमस्कार नाही केला तर भगवान परमात्मा माझ्यावर रुष्ट होतील. कृष्ण
भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी माझ्यावर प्रसन्न व्हावं, त्यांची कृपा मला मिळावी आणि हे श्रीमद भागवत अत्यंत निर्विघ्नपणे आनंदाने परिसमाप्त व्हावं म्हणून ऋषीमुनींनाही मी काय करतो, नमस्कार करतो. अशा प्रकारे सुंदर सुंदर प्रकारे नमस्कार केला. आणि आता आपला जो पहिला प्रश्न होता त्या पहिल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर द्यायला लागले. फार काही वेळ घालवत नाही संत महात्मे, अगदी पॉइंटवर बोलतात. इकडचा तिकडचा पसारा त्यांना आवडत नाही, कारण पसारा त्याग करून जे खरोखर रहस्य आहे त्याला उद्घाटित करण्याचंच ते कार्य करतात. आणि रहस्य फार काही मोठं नसतं. परमात्मा जो आहे तो एक आहे, अद्वितीय आहे, निरंतर शाश्वत आहे. मग त्याचं जे रहस्य आहे त्याला उद्घाटित करण्याकरता फार वेळ लागत नाही. मुळात म्हणजे हा पसारा सावरायलाच वेळ लागतो. बरोबर आहे की नाही? कुठेही बघा पसारा असेल तर त्याला सावरायला वेळ लागते. जे मुख्य काम आहे त्याला करायला फार वेळ लागत नाही. ते करून आपण तात्काळ दूर होतो. बघा, एक साधारण गोष्ट घ्या. तुम्ही जेवण खाता, जेवण ताटामध्ये वाढलेलं असतं, तेव्हा ते जेवण खाण्याकरता किती वेळ लागतो? 15 मिनिटं फार तर. कितीही हळू जेवणारा असेल 20 मिनिटं धरा, पण ते जेवण बनवायला 2 तास. 2 तास. बघा, ते जेवण बनण्याकरता जेव्हा तुमच्या रसोई घरात येतं ते जेवण आधी शेतामध्ये बनलेलं असतं, त्याला किती वेळ लागतो? वर्षभर धरून टाकायचं सगळं, भाजीपाला वगैरे वगैरे जे काही येतं तुमच्याकडे त्याला 1 वर्ष लागतं. म्हणजे तुम्ही जे जेवण 15 मिनिटात खाता त्याचा पसारा किती 1 वर्षाचा असतो की नाही, लांब लचक. वस्तुतः हे सगळं असं जीवन आहे आपलं. हे सगळं जीवन वस्तुतः मिळालेलं एवढं मोठं आयुष्य ते अगदी एका क्षणामध्ये ज्ञानाद्वारे अज्ञान संपूर्ण नष्ट होऊन एका क्षणामध्ये आपण आत्मस्वरूप होऊन जाऊ शकतो. फक्त त्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जो भरलेला मळ आहे, जो कचरा आहे त्याला सावरण्याकरता हे सगळं आहे. हे शास्त्र जे आहे, आपल्याला वाटेल एवढा मोठा ग्रंथ, बापरे, एवढा पसारा, एवढे वेद, अरे बापरे. तुम्ही आश्रमात येऊन बघा, एवढे सगळे ते भरलेले आहेत रॅक, सगळे ग्रंथ ते कशा करता आहेत? ते आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी धूळ आहे त्याला साफ करण्याकरता. आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर परमात्मा आपोआप दिसून येतो. जसं एखादा दिवा आहे, कसा स्वयंप्रकाशी आहे. दिवा एखादा समजा अंधारामध्ये दिवा लावला तुम्ही आणि दिवा लावल्यानंतर ते म्हटलं, अरे दिवा कुठे, दिवा कुठे, दिवा कुठे. मग एखाद्याने यायचं, मोठी टॉर्च लावायची आणि बघा ते दिव्यावर मारायची टॉर्च. बघा बघा दिवा दिसला का? दिवा दिसला. तुम्ही काय म्हणणार? काही येडा माणूस आहे हा, टॉर्च मारायची गरज आहे का दिव्याला? दिवा सरळ बघ ना डोळ्यांनी, दिवा तसाच दिसतो. का बरं? दिवा स्वयंप्रकाशी आहे. दिव्याला पाहण्याकरता दुसऱ्या दिव्याची गरज नाही. तसाच परमात्मा जो आहे तो स्वयंप्रकाशी आहे. त्याला पाहण्याकरता दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज नाहीये, दुसऱ्या कोणत्याही कुठल्याही प्रकारच्या उद्योगाची गरज नाहीये. परंतु त्या दिव्याला पाहण्याकरता आड येणारे जे अडथळे आहेत, समजा भिंतीच्या आड लावलेला आहे दिवा, तो कसा दिसेल आपल्याला? पहिल्यांदा ती भिंत काढावी लागेल किंवा अशाच ठिकाणी जावं लागेल जिथून आपल्याला ते दिसेल. पडदे लागलेले असेल ते काढावं लागेल. तसंच आपल्या अंतःकरणामध्ये जमलेली अनेक जन्माची जी धूळ आहे, अनेक जन्माचा जो मळ आहे त्याला पहिलं स्वच्छ करावं लागेल, जेणेकरून स्वयंप्रकाशी असलेला परमात्मा तो दिसून येईल. आणि इथे तिथे तो कुठेच गेलेला नाहीये, तो तिथेच एकाच जागी आहे. बघा, पृथ्वी फिरते ना, आपण काय म्हणतो, सूर्य उगवला आणि सूर्य अस्ताला गेला, आपण जागीच आहे का? एकाच जागी आपण नाही. आज विज्ञानाने ते सिद्ध केलेलं आणि विज्ञानाच्या आधी वेदामध्ये आहे की पृथ्वी फिरते, तिचं जे परिवलन परिभ्रमण जे चालू आहे, पृथ्वी वस्तुतः फिरते, सूर्य एका जागी स्थिर आहे. मग आपल्याला सूर्य आता दिसत नाही, त्याचं कारण का बरं? आपणच पाठ केली आहे ना, म्हणजे पृथ्वीनं पाठ केलेली आहे. त्याच प्रकारे परमात्मा एका जागी निरंतर स्थिर आहे आणि स्वयंप्रकाशी आहे, निरंतर दिव्य आहे, देदीप्यमान आहे. कधी अंधकार म्हणून नाहीच त्या विश्वामध्ये, त्या जगामध्ये अंधकारच नाहीये, परंतु आपणच पाठ केलेली आहे. मग जोपर्यंत आपण त्याच्या समोर येत नाही तो परमात्मा आपल्या समोर येत नाही. मग सूर्य जसा उगवतो, जन्म नाही घेत सूर्य, काय करतो? उगवतो. आपण म्हणतो का सूर्य जन्माला आला 6 वाजता? असं नाही ना. सूर्य मेला असं म्हणतो? नाही ना. काय म्हणतो? सूर्य मावळला, सूर्य उगवला. उगवला का म्हणतो? अहो तो गेला नाही, कुठे मेला नाहीये, तो आपल्या दृष्टीच्या आड होता आणि आता तो आपल्या दृष्टीच्या समोर आलाय. बस परमात्मा ही त्याच प्रकारे आहे. आता ही सगळी उदाहरणं आपल्याला पुढे नक्कीच ऐकायला मिळतील, कारण भगवान श्रीकृष्णाच्या अवतार परक हा ग्रंथ आपण सर्व ऐकतोय.
मग ते सगळं काय आहे, कसं आहे ते रहस्य आपल्याला नक्कीच जाणायला मिळेल. म्हणून आता फार वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकू असा विचार करून त्या ठिकाणी पहिला प्रश्न काय होता आपला? प्रश्न असा होता की जो साधारण मनुष्य आहे, साधारण जीव आहे, तो काय करतो? याला त्याला श्रेय समजून बसतो. श्रेय म्हणजे आपल्याला आपलं सगळं आवडीचं, आपल्याला हित देणारं, आपलं कल्याण करणारं असं काहीतरी आहे, त्याला म्हणतात श्रेय. मग ही गोष्ट केली की मला श्रेय मिळेल, ते केलं की मला श्रेय मिळेल, अमुक अमुक काम केलं की श्रेय मिळेल, अशा सगळ्या भ्रांतीमध्ये माणूस राहतो. मग खरोखर श्रेय काय आहे, श्रेय म्हणजेच काय आहे आणि ते कसं मिळवायचं, या प्रकारचा हा प्रश्न होता. मग या प्रश्नाचं उत्तर देताना या ठिकाणी इतकं सुंदर म्हणतात काय? सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती. वा वा, हे शौनकजी महाराज, तुमचा प्रश्न उत्तम होता. त्या प्रश्नाचं उत्तर ऐका. काय? सवै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे. परमधर्म काय आहे मनुष्याचा, म्हणजे सर्व श्रेयस्कर काय आहे? तर ऐका, या विश्वामध्ये मला हे मिळालं म्हणजे मी सुखी झालो, माझं कल्याण झालं, मला हे मिळालं की माझं कल्याण होईल, असं सगळ्या भ्रांतीमध्ये राहू नका. एक अशी गोष्ट आहे जी मिळाली तरच तुमचं कल्याण आहे आणि जे नाही मिळाली तर कधीच कल्याण नाही. काय आहे ती गोष्ट? म्हणतात यत्कृत अहैतुक्य प्रतिहता. ती परमात्म्याची अहैतुकी कृपा झाली आणि त्याच्या श्री चरणावर आपली अनन्य भक्ती जी आहे देवाची, ती आपल्या हृदयामध्ये स्थापित झाली तर समजायचं आपल्या जीवनामध्ये श्रेय मिळालं. परमेश्वराची अनन्य साधारण ती भक्ती आपल्याला मिळणं हेच आपल्या जीवनाचं सर्वोत्कृष्ट असं हे श्रेय आहे. याच्यापेक्षा उत्कृष्ट दुसरं काहीही नाहीये. जे काही आपल्याला मिळते, उपलब्ध होते, ते सगळं तुच्छ आहे. केवळ भगवंताची भक्ती, अत्यंत निर्मळ भक्ती, सदा सर्वदा गंगेसारखी निर्झर वाहते अंतःकरणामध्ये, ती अशी भक्ती जर आपल्याला मिळाली तर समजायचं आज खरी कुठे देवाची कृपा झालेली आहे. तैल धारावत अशी भक्ती वाहिली पाहिजे. जशी तुपाची धार आपण सोडतो, पाण्याची धार सोडली तर ती मध्ये मध्ये तुटते, परंतु तैल धारावत म्हटले म्हणजे जशी तेलाची किंवा तुपाची धार जर सोडली तर ती तुटत नाही. जोपर्यंत तूप संपत नाही तुमचं तोपर्यंत ती चालू असते. ती जशी अविलंब अगदी व्यवस्थित अखंडित चालू आहे, तशीच त्या परमेश्वराची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये अखंडित चालू असावी. आणि ही जर असेल तर समजायचं काय आहे? तुमचं सवै पुंसां परो धर्मः. पुंसां पुरुषांमध्ये सर्व काय आहे? परमधर्म आहे तो, जी भगवंताची भक्ती. बघा, परमेश्वराच्या चरणावर आपल्या अंतःकरणात प्रेम जागं होणं, त्याच्या प्रती अनुराग जागा होणं, हेच आपल्यामध्ये असलेलं सर्वात मोठी उपलब्धी आहे. फार कमवलं असं समजा, बाकी जे गेलं ते सगळं आयुष्य वाया गेलेलं आहे. जर भक्ती मिळाली तर खरी मिळकत आहे आपली. का हो महाराज? कारण भगवान परमात्मा ही सर्वस्व आहे. बघा, वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं च यदहैतुकम्. भगवान परमात्म्याची अशी ही अत्यंत निर्मळ निश्चळ भक्ती ही आनंद देणारी आहे. जनयत्याशु वैराग्यं ज्ञानं च यदहैतुकम्. बघा, या विश्वामध्ये तुम्हाला वाटेल आम्ही हे करू, आम्ही ते करू, त्यानंतर आम्ही सुखी होऊ. कारण आपण विचार करतोय या लौकिक कार्यांपेक्षा जर अलौकिक म्हणजे या लोकापेक्षा काहीतरी वेगळं. लोक म्हणजे काय? हे जे पृथ्वीतल आपल्याला दिसतंय ना, भूमंडळ, हे एक लोक आहे. याच्यामध्ये आपण जे काही कामं करतो हे आपल्याला फार उत्कृष्ट वाटतात, परंतु त्याचं तर या शास्त्रात कुठे गिनतीच नाहीये. शास्त्राने सांगितलंय की या लोकाला सोडून जर परलोकाच्या साठी जरी तुम्ही काही करत असाल तर तेही काही फार उत्कृष्ट नाहीये, तेही काही तुम्हाला फार श्रेय देणार नाहीये. तो प्रिय मार्ग आहे, परंतु प्रिय मार्गाचं एकच फळ आहे. काय? येणे आणि जाणे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा.
घड्याळ जसं फिरतंय तसं ते येणारं जाणारं सदा सर्वदा आवागमनशील असणारं हे सगळं आहे. त्याच्यामुळे तेही काय उपयोगाचं नाही. आणि वरून काय म्हटले महाराज, ते म्हणतात धर्मस्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथा सुयः नोत्पादयेद्यपि रतिं श्रम एव हि केवलम. बघा, ही गोष्ट फार ध्यान देऊ नये का बरं का. इतका सुंदर श्लोक सांगितला इथे. म्हणतात काय, धर्म स्वनुष्ठित पुंसाम. तुम्ही पुरुष लोक, तुम्ही म्हणजे पुरुष म्हणजे असं नाही की फक्त इथे स्त्रीलिंग वगैरे. पुरुष म्हणजे पुरे शयती इति पुरुष, म्हणजे आपलं जे पूर आहे, म्हणजे हे जे शरीर आहे हे एक नगर आहे, एक गाव आहे. आणि त्या गावामध्ये राहणारा जो आत्मा आहे तो म्हणजे पुरुष आहे. त्या गावामध्ये एक पुरुष राहतो तो म्हणजे परमात्मा आहे. मग इथे स्त्रीलिंग पुंगलिंग हा भेद नाहीये. एक शरीर कोणत्याही कुत्र्याचं, मांजराचं, कुठल्या गाढवाचं, डुकराचं वगैरे घेतलं तरी चालेल. त्या सर्व शरीरांना ग्रहण करायचं आणि त्या सर्वांच्या मध्ये राहणारा जो आत्मा आहे तो म्हणजे पुरुष आहे. मग आपण सगळे चालू त्याच्यामध्ये. म्हणून जर आपण काही कर्म करत असू, काय कर्म म्हणतात, धर्म कार्य, कोणतंही धर्म कार्य घ्या. या विश्वामध्ये तुम्हाला जे धर्म कार्य वाटते ते सगळे धर्म कार्य घ्या. अनेक धर्म कार्य केल्यानंतरही जर त्या परमात्म्याच्या प्रती तुमच्या मनात जरासं प्रेम नाही, थोडाही अनुराग नाही त्याच्या चरणावर, तर तुम्ही केलेले सगळेचे सगळे धर्म कार्य निष्फळ श्रम आहेत. काय, केवळ परिश्रम. तुम्ही केलेले फक्त कष्ट आहेत. त्या कष्टाचं काहीही सार्थक, त्या कष्टाचं काही चीज नाही. परिश्रम आहे, केवळ श्रम, निव्वळ श्रम झाले तुमचे. नुसतं थकवा आलाय तुम्हाला त्यातून, पण जे खरोखर फळ आहे ते मिळत नाहीये. कारण परमात्म्याच्या प्रती तुमचं प्रेमच नाहीये. मग तुम्ही जे काही केलं ते केलं कामात, फक्त करायचं म्हणून केलंय आणि अगदी आम्हाला ते तिथं भिडवलंय म्हणून केलंय, असं नकोय. प्रेम पाहिजे. जर अंतःकरणामध्ये प्रेम नाही तर ते कर्म करण्यात काही अर्थ नाहीये. जसं आपलं असू शकतं एखाद्या ठिकाणी कुठे पहारा घ्यायचा आहे, कुठे पारायण वाचायचंय, पारायण वाचण्याकरता ठीक आहे, थोडंफार म्हणजे अंतःकरण असतंच मनामध्ये. पण एखाद्याला जर बळच बसवलं, रे बस पारायण वाच, एखाद्याला बळच बसवलं तो काय म्हणेल. आता समजा पाबंदीचे वाचावंच लागेल पण प्रेम नाहीये, तर ते 7 दिवस म्हणा 10 दिवस तो बसेल ना, फक्त त्याचे ते गुडघे आणि तेच वाया जाईल, म्हणजे कष्टच वाया जातील. केल्याचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा घरी जाऊन तो आराम कर. इथे जर प्रेम नाही मनामध्ये देवावर, जर प्रेमच नाही तर ते पारायण वाचू नको, ते जप करू नको, पूजा करू नको, जर प्रेम नाही तर. कारण ते सगळे व्यर्थ श्रम आहेत. परंतु प्रेम जर असेल तर तुम्ही बसल्या जागी सुद्धा मनामध्येही चिंतन करून ती पूजा संपन्न करू शकता. मानसिक पूजा ज्याला म्हटलेलं जातं. मग अंतःकरणापासून जो भाव आपण परमेश्वराला समर्पित करतो तो खरा ग्रहणीय आहे. परमात्मा त्यालाच मनापासून स्वीकार करतात. म्हणून इतर जे काही कर्म करतो जर प्रेम नाही तर परमात्म्याच्या विषयी आदर आपल्या मनात नाही तर केवळ फुकटचे श्रम करण्यात तरी काय अर्थ आहे. म्हणून अंतःकरणापासून ते सर्व कार्य केले पाहिजे. जनयत्याशुवैरा नोत्पादयेद्यपि रतिं श्रम एव हि केवलम. बघा इतकं सुंदर भागवतामध्ये सांगितलंय. धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थो थायोपकल्पते नार्थस्य धर्मैकान्तस्य कामो लाभाय हि स्मृतः. त्यानंतर म्हणतात कामस्य नेंद्रिय प्रीतिर्लाभो जीवेत यावता जीवस्य तत्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः. म्हणतात बघा महाराज, तुम्ही काय करताय, धर्मकार्य करताय. जसं आत्ता वर्णन केलं होतं की आम्ही धर्मकार्य करतो आणि त्या धर्मकार्याचं हे असं फळ आम्हाला मिळतं. परंतु हे धर्मकार्यही जे आहे, धर्मकार्य काय आहे आणि ते का करावं हेही कळलं पाहिजे ना. आपण धर्मकार्य कशासाठी करतो, धर्म करतो ना कशासाठी, पुण्य मिळावं किंवा जेही काही आपलं जे फळ अपेक्षित असतं त्याला अनुसार आपण करतो. ठीक आहे. त्यानंतर म्हटले तुम्ही अर्थ अर्जन करताना 4 पुरुषार्थ आहेत, त्याच्यानंतर अर्थ धन कमवताय. तर हे धन कशा करता, आपण जर धन कमवण्याकरता करतो तर महापापी आहोत. आणि ते अर्थ जर धर्मपूर्वक त्या ठिकाणी अर्जन करते तर खूप पुण्यात्मा आहोत. जे पैसा आपण कमवतो, जे धन कमवतो ते धन जे आहे अत्यंत धर्मपूर्वक कमवलं पाहिजे. एकदम धर्माने, एकही पैसा अधर्माचा नकोय. एकदम धर्मपूर्वक आलेला पैसा, बरं ते आलेलं काय करायचं म्हणतात, धर्म कार्यामध्ये घालवायचं. म्हणजे अर्थ अर्जन करायचा तोही धर्म कार्याकरता.
बघा, आपण जो धन कमवतोय कशा करता, उद्देश काय असतं बरं माणसाचं? उद्देश असतं की मी समजा पहिलं तर हेच आहे, आणि दुसरं काय, ते बेसिक नीड जे असतात ना, तेच आहे, अन्न वस्त्र निवारा. याच्या व्यतिरिक्त काय आपण विचार करतो? हे जे धन कमवणार आहे, ही आलेला जो पगार आहे, याला मी कुठे घालवायचा? तुमचं असं काही टार्गेट निश्चित असतं, आधीच असणारच ना, काहीतरी असतंच काहीतरी. मग ते आलेलं जे धन आहे त्याचं करायचं काय, असं सगळं आधी आपलं बनलेलं असतं तयार. मला एक सांगा, त्या जे काही आपण मिळवलेलं जे धन आहे, त्या धनाचा एक छोटासा कोणता तरी हिस्सा, एक छोटासा कोपरा धर्म कार्यामध्ये घालवायचा आहे मला, असं म्हणून ती राशी आपण आधीच स्वतंत्र ठेवतो का बाजूला? नाही ना. मग हे काय आहे? शास्त्र सांगते, जर आपण जे कमवतोय ते जर आपण भगवंताला समर्पित न करता जर स्वतः भोगत असू, तर ते आपलं अधिकाराचं नाहीये, ते दुसऱ्याचं खातोय आपण. कारण परमात्मा राखण करणार आहे. जी गाडी, समजा एखादी उदाहरण घेऊ तुम्ही, एखाद्या माणसाने फार मोठा डंपर खरेदी केला, काय म्हणतात त्याला, 12 टायर 20 टायर जे टायर असतील, तर एखादा खरेदी केला, पण त्या माणसाला ड्रायव्हर ठेवावा लागेल, कारण तो तर काही एवढा बिझी माणूस आहे, फार तो काही स्वतः ड्रायव्हर म्हणून राहू शकत नाही. तर तो काय करतो, एखाद्या ड्रायव्हरला ठेवतो आणि त्याला काय करतो, पगार देतो. हा तुझा पगार आहे. परंतु त्या डंपरच्या माध्यमातून जी सगळी काही इन्कमिंग झालीये, जे काही कमवलंय, ते जर सगळ्याचे सगळं त्या ड्रायव्हरने ठेवलं, मालकाला काही दिलंच नाही, काय होईल बरं? दुसऱ्या दिवशी त्याची सुट्टी. म्हणजे आलेलं सगळं गेलं कुठे? मग विचार करा, आपल्याला हा एक मिळालेला डंपर आहे, कोणाला वाटतं? किती चाक आहे त्याला? 2 चाक आहेत. मिळालेला हा जो डंपर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कुणी दिलाय बरं? आता हा विचार करा, हे शरीर कुणी दिलं? परमेश्वरानं दिलं. कशाला दिलं? कर्म कर, आणि या कर्माच्या माध्यमातून तुला मी काहीतरी फळ म्हणून देईल. पण आपण काय करतो, ह्याच्या माध्यमातून मिळालेली जी काही कमाई आहे, ती सगळीच्या सगळी मालकाला न देता, मग आता काय करायचं याचं? परमेश्वराला न देता आपणच जर त्याचा सगळ्याचा उपभोग घेतोय, तर आपण फार मोठे दुष्ट आहोत. आपण किती नावं ठेवू एखाद्याला, जर मालकाला जर दिलं नाही, ते स्वतःचं भरत असेल, तर फार वाईट गोष्ट आहे ती. मग असं जर होत असेल आणि आपल्याला वाटेल काय, कोण बघतंय? पण परमात्मा ते सगळं बघणार आहे. पुढे आपल्याला ते सगळं ऐकायचंय. मग ते सगळं जे धन आहे ते स्वतः आपणच ग्रहण करत असू तर अत्यंत पाप आहे ते. म्हणून शास्त्राने स्पष्ट सांगितलंय, जर तुम्ही 100% जर काही धन कमवताय, तर त्यातलं 10% दान करण्यामध्ये खर्च झालं पाहिजे, आणि दानही सत्पात्रामध्ये झालं पाहिजे. अत्यंत योग्य. आपल्याला विश्वास आहे की या धनाचा एकही पैशाचा दुरुपयोग होणार नाही, अशा ठिकाणी दान केलं पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्या ठिकाणी जर समजा फार जास्त नाही होते दान, तर मग काय करायचं, थोडं का होईना आपल्या एका अपेक्षेप्रमाणे, आपली जी कुवत आहे त्याप्रमाणे करायचं. आणि मुळात म्हणजे काय माहितीये का, जसं शास्त्राने सांगितलंय, एखादा माणूस जर दिवसामधून 100 रुपये कमवतो, तर त्याच्याकरता 10 रुपये दान करणं सोपं आहे, 10 रुपयेच ना. पण एखादा माणूस जर 1 लाख रुपये कमवतोय, तर 10,000 रुपये देणार आहे का तो? म्हणजे बघा, ते 10%चं किती झालं, 10,000 झाले ना. म्हणजे ज्या प्रकारे तुमचं धन त्या ठिकाणी इन्कमिंग वाढते, तेवढं दान कमी होतंय आपल्याकडून. वस्तुतः हीच परिस्थिती आहे. जास्त जर दान आपलं इन्कमिंग असेल ना, तेव्हा दान करण्याची जी शक्ती आहे ती आणखी जास्तीत जास्त कमी होऊन जाते. सामर्थ्याच्या पलीकडे तर व्यक्ती कधी दान करतच नाही, आतच असतं सगळं. परंतु त्यातही आणखी कलियुगामध्ये तर आणखी विशेष गोष्ट, एक दान फक्त शिल्लक राहिले, त्याच्यामध्येही आमचं नाव तिथे लागलं नाही, तिथे लागलं पाहिजे होतं, तिथे लिहिलं पाहिजे होतं, हे असं झालं नाही, आम्ही एवढं दिलं त्याचा उपयोग काय झाला, आमचा सत्कार नाही, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या, तर दानाचं फळ जे काय होतं, भोपळा, काही मिळत नाही. त्याच्यामुळे दान जे आहे ते ह्याच्या करता करायचे की आपली जी धनाची शुद्धी व्हावी, आपण जे धन कमवतोय त्याची शुद्धी व्हावी. आपला जो मालक आहे, आता बघा, मालकाने तर 90% घ्यायला पाहिजे, 10% आपल्याला पाहिजे, पण तो काय करतो, 90% तू ठेव, खा, भरपूर खा. कारण मालक म्हणजे काय, तो आपला बाप आहे ना, आणि आपले आई वडील आहे. आई बाबांना कसं वाटतं की आपल्या पोरांनी खुश राहावं, म्हणून तो
तो सगळं देऊन टाकतो, पण त्यामध्ये आपली परीक्षा होते. सगळं त्याने दिलं आपल्या हातामध्ये, पण आपल्याला एक विवेक सुद्धा दिलाय, आपल्याला बुद्धी दिली आहे, आपल्याला काहीतरी विचार करण्याची शक्ती दिली आहे, आणि त्याचा जर आपण उपयोग करत नाही तर मग काही उपयोग नाही. म्हणून धर्मपूर्वक अर्थ अर्जन करायचं आणि केलेलं अर्थ अर्जन धर्म कार्यामध्ये उपयोग करायचं. मी एक मनामध्ये आज मी कष्ट करतोय, आज मी दिवसभर कष्ट करतोय, मी कुठेतरी एखाद्या आश्रमामध्ये, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या विद्यालयामध्ये, एखाद्या पुण्य तीर्थक्षेत्रामध्ये, एखाद्या अन्नदानामध्ये सहभाग घेईल म्हणून मी आज कष्ट करतोय. असा एक दिवस महिन्यातला स्वतंत्र काढून ठेवला पाहिजे की एक दिवस आज जे काही मी करणार आहे ते कुठेतरी मला सत्पात्रामध्ये दान करायचे. हा भाव जर असेल तर केलेलं महिन्याभराचं जे धन आहे ते शुद्ध होऊन जातं. ही त्याची सायकल आहे. इतकं सुंदर या ठिकाणी सांगितलं. म्हणून धर्मपूर्वक अर्थ अर्जन करा आणि त्या अर्थाला शुद्ध करण्याकरता दान पुण्य करा. एक उदाहरण जर द्यायचं झालं, जसं आपण विदेशामध्ये जर कुणी गेलं, विदेशात गेले तर आपल्या भारतातले पैसे तिकडे काही चालत नाही. मग काय करावं लागतं? काय करेन्सी त्याला म्हणतात ना, चेंज करायचं. आपले पैसे द्यायचे आणि त्यांचे घ्यायचे, आणि मग त्यांचे दिलेले पैसे तिकडे जाऊन खर्च करायचे. तसंच हे इथे असं आहे. आपण काय करतो, ही जे बघा, साधारण या भूमीवरून तिकडे जायचंय, फक्त समुद्र पार करून जायचं असेल तर तेवढं करावं लागतंय. हे सगळं पृथ्वीलोक सोडून, जेव्हा आपण हे शरीरही सोडून दुसऱ्याच लोकांची यात्रा करतो, तिथे हा पैसा चालतो भाऊ? चालत असता तर गठुडं बांधून नेलं असतं तुम्ही. तिथे चालत नाही, याचा अर्थ चालत नाही. मग तुम्ही म्हणणार मग तिथं काय चालतं? मग तिथे असं चालतं, याचा करेन्सी चेंज करायची. तुमच्याकडे जो धन आहे ते द्यायचं आणि त्याच्या बदल्यात पुण्य घ्यायचं, आणि मग ते पुण्याचा जो बॅलन्स आहे तो तिथे उडवायचा. पुण्य असेल तर मग तुम्हाला तिथे खायला प्यायला मिळेल, नाही तर पुण्यच नाहीये तर मग पैसा नाही म्हटलं मग उपाशी मारायची वेळ आली की नाही. त्याच्याकरता पुण्य कमवणं अत्यंत महत्वाचं आहे. पुण्य असेल तर त्या ठिकाणी काय होईल, तुमच्यामध्ये जी स्वाभाविक सात्विक प्रवृत्ती आहे ती वर्धन होईल, वाढेल. म्हणून अर्थ अर्जन करण्याकरता धर्म कार्याचा अत्यंत आश्रय घ्या आणि धर्म कार्यामध्ये त्याला विनियोग करा, जेणेकरून तुमची बुद्धी स्वच्छ होईल. बघा, आणि जर अर्थ अर्जन आपण फक्त आपल्या भोगाकरता त्याला वापरलं, कारण हे धन जे आहे भोग सामग्रीला गोळा करण्याकरता नाहीये, जर तेवढ्याच करता वापरलं तर दोष आहे. मग पुढे म्हणणार ठीक आहे, जी भोग सामग्री आपल्याला मिळाली, बघा प्रारब्ध हे चांगलं आहे सगळ्यांचं, कोणीही उपाशी राहत नाही, सगळे अगदी पोट भरून खात आहेत. असं उपाशी राहून मरायची वेळ आली असं उदाहरण फार क्वचित, म्हणजे ऐकायलाही मिळत नाही. अशा गोष्टी मिळतच कुणाला काही ना काही खायला. परमेश्वर कृपाळू आहे, सर्वांना पोट भरून देतो. मग त्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे सगळं मिळालेलंच आहे. पण मिळाले म्हणून काय फक्त खातच राहायचं का? मिळाले म्हणून त्याचा भोगच घेत राहायचा का? म्हणून शास्त्राने तिथे पाबंदी लावलेली आहे की हे जे मिळालेलं आहे हे भोगण्याकरता नाहीये, जे मिळालंय ते शरीर जगवण्याकरता आहे. बघा, खायचं आहे जगण्याकरता, खायचं आहे जगण्याकरता, जगायचं आहे खाण्याकरता नाही जगायचं, जगण्याकरता खायचं. आणि जगण्याकरता जर खात असाल तर त्या भोग सामग्रीचा व्यवस्थित उपयोग होतोय. नाहीतर जर तुम्ही म्हणाल की मला भोग सामग्री माझ्या शरीराला सुख देण्याकरता वापरायची आहे, या इंद्रियांना संतुष्ट करण्याकरता वापरायची आहे, तर तुम्ही लिहून ठेवा, हे सुख, हे शरीर कधी सुखी होणार नाही. कितीही तुम्ही याच्यावर सुख आणून होता, शरीर कधी सुखी होणार नाही. या इंद्रियांमध्ये कितीही तुम्ही सुखाची सामग्री होता, ते कधीही संतुष्ट होणार नाही. होतात का संतुष्ट? उदाहरण घ्यायचं त्याकरता, एखादा म्हातारा माणूस, किती वर्ष झाले? फार नाही जास्त 90 घ्या, आता त्याच्या पुढे कोण जगते, समजा 90 वर्ष, 90 वर्षाचा म्हातारा आहे. आता तो काय म्हटला की माझे डोळे आतापर्यंत चांगलं बघत होते बरं का, आतापर्यंत छान त्याला सगळं दिसत होतं, अजूनही दिसतंय, काय फरक नाही, अजूनही चांगलं दिसतं माझ्या डोळ्यांना. पण बरेच वर्ष झाले ना, 1 ते 90 वर्ष या डोळ्यांनी पाहिलं, काय कमी झालं का? आता या जगात काहीही बघायचं शिल्लक नाही, आता डोळे फुटले तरी असं म्हणतो का? संतुष्ट झाला तो डोळ्यांनी पाहून पाहून? हो, काय म्हणता तुम्ही? जर त्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू झाला, त्या डोळ्यामध्ये काही दोष झाला, पडदा आला, काही झालं तर काय करतो? हो, 4 वेळा ऑपरेशन करून येईल, चष्मे घालील, नाना प्रकारचे उद्योग करील का? हा, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे कुटाने का बरं? 90 वर्ष पाहून झालं, मन भरलं नाही का?
तरीही पाहायचंय त्याला. का? हे डोळे अतृप्त आहेत, कदापि हे तृप्त होऊ शकत नाही. ही भोग सामग्री याला कितीही द्या ते संतुष्ट होऊ शकत नाही. तसेच हे फक्त डोळ्याचं उदाहरण आहे, कानाचंही तसंच आहे. कितीही छान छान ऐका, ते ऐकू आलंच पाहिजे शेवटपर्यंत. चांगलं चांगलं खायला मिळालंच पाहिजे शेवटपर्यंत. असं होतं का? काल चांगलं खाल्लं होतं ना जेवण, मग आज अगदी वाईट भेटलं तरी चालेल असं होतं? नाही नाही. ती जिभेची जी लालच आहे, जसं जसं वय वाढतं तशी तशी ती लालच आणखी वाढत जाते. बरोबर ना? 70, 75, 80 वर्षाच्या एखाद्या म्हाताऱ्याला तुम्ही म्हणजे म्हटले की महाराज थोडे फुटाणे खा, हा फुटाणे खाते म्हणे, तोंड वाकडं करेल. काय दात नाही राहिले, दात राहिले नाही. ओ महाराज तरी थोडी घ्या बाबा, थोडी खा म्हटलं तर तो काय म्हणेल? तोंड वाकडं करेल आणि दात नाही म्हणेल. आता आतापर्यंत फुटाणे खाल्लेतच ना, आता नाही खाल्ले तर काय फरक पडतो बरं? तरी तो चोखून का होईना त्या फुटाणे. ही अशी कमाल आहे. इंद्रिय कधी संतुष्ट होऊ शकत नाही. तुम्ही कितीही त्याला सुख द्या. डोळे आहा शेवटपर्यंत चांगलं पाहिलंच पाहिजे, तोंडाने शेवटपर्यंत चांगलं खाल्लंच पाहिजे, जिभेला बडबड बडबड जमलीच पाहिजे, शेवटपर्यंत बोलता आलंच पाहिजे, या शरीराला शेवटपर्यंत चांगलं मिळालंच पाहिजे. का? हे संतुष्ट होणारे नाहीयेत. यांना जर संतुष्ट होण्यामागे लागले तर ते भूत लोकही आपल्यापेक्षा चांगले म्हणावे लागतील. आपण एवढे अगदी त्याच्या पाठीमागे लागलेल्या विषयांच्या सेवनाच्या मध्ये एवढे काही आसक्त झालोय तर आपल्यासाठी ते अत्यंत बाधक आहे. एक तर शरीर प्रकृतीच्या दृष्टीनेही आणि दुसरं म्हणजे साधनेच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे या इंद्रियांवर विजय मिळवणं हे महत्वाचं आहे. त्याकरता हे विषय भोग सामग्री जी आहे ती फक्त आपल्याला एक आपलं जे क्षुध व्याधी जी आहे, जसं क्षुध व्याधी चिकित्सता म्हटले ना, एखादी रोग जर आपल्याला झाला तर आपण औषध खातो. तसंच भूक लागणं आणि तहान लागणं हे 2 रोग आहेत. बघा, 2 रोग सांगितले शास्त्राने, भूक आणि तहान. मग त्या भुकेला आणि तहानेला, त्या रोगाला मिटवण्याकरता जेवण करणं, पाणी पिणं हे काय आहे? औषध आहे. मग औषध कधी घ्यायचं, किती घ्यायचं असं होतं का? डॉक्टरनी बाटली दिली आहे, मग 8 दिवसात प्यायची काय आणि एका दिवसात पिऊन टाकली काय फरक पडतो? डॉक्टर म्हणले 8 दिवसामध्ये ती बाटली प्यायची आणि तुम्ही म्हणजे काय होतंय, घ्या उघडलं झाकण आणि गटागट. असं जर केलं तर काय होईल? औषधाचं एक परिपत्रक असतं. सकाळी या वेळेत, दुपारी, संध्याकाळी आधी सगळे नियम असतात औषध घ्यायचे. तसंच जेवण करण्याचे पण नियम आहे. कारण शास्त्राने सांगितले ना, भूक लागणं ही व्याधी आहे, त्याच्याकरता जेवण करणं हे औषध आहे. मग ते औषधही किती घ्यायचं, काय घ्यायचं आणि किती प्रमाणात घ्यायचं तेही असतं. आपल्या मनावर नाहीये. जसं डॉक्टरला आपण जाऊन म्हणतो का कडू औषध देऊ नका, गोडच द्या. डॉक्टर म्हणे तू घरी जा ना, तुला बरं व्हायचंय ना, मग जे औषध देतोय ते गुपचूप खा. हे सगळं तसंच आहे. मग आपल्याला शास्त्राने जे नियम बनवून दिले त्याच्या अंतर्गत आपल्याला राहावं लागेल. मग अशा प्रकारे तुम्ही म्हणणार जीवन निर्वाह करायचा म्हणून खायचं. अहो महाराज, मग हे जीवन कशासाठी? जीवनाचं काय प्रयोजन आहे? जगायचं तरी कशासाठी? मग जगून काय करायचं? ते शास्त्राने सांगितले. आपल्याला कळणार नाही आपलं जीवन कशासाठी. शास्त्र सांगते की हे समग्र जीवन व्यर्थ नाही मिळालेलं तुम्हाला. या जीवनामध्ये एकही माणूस असा नाही जो की बिनकामाचं काही काम करतो. काहीतरी कारण असतं, काहीतरी काम करण्यामागे काहीतरी कारण नक्की असतं. इथून उठला तिथे जाऊन बसला, कोणी मला त्याला लहर आली, अहो ते लहर येणं सुद्धा काहीतरी कारण बनलं ना, इथून जाऊन तिथं बसायचं. हे जे काही आहे बिनाकारणाने मंद, अति मंद माणूस सुद्धा काही करत नाही. मग आपल्याला एवढं मोठं हे शरीर सोन्यासारखं मिळालंय हे कशासाठी बरं? याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण आहे. ते कारण काय आहे? तर त्या कारणाला या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितले की वदंती तत्त्वविदस्तत्त्वं यद् ज्ञानम् अद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. तो जो ब्रह्म परमात्मा जो आहे, ज्याला कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं, कोणी भगवान म्हणतं, कोणी आत्मा म्हणतं, आदी आदी अनेक शब्दांनी ज्याला ओळखलं जातं, वस्तुतः तो परमात्मा अंतर्बाह्य माझ्यामध्ये आणि सर्वांमध्ये व्याप्त आहे. बस मला जे सुख, मी सुख ज्याला समजतोय ते सुख माझ्या अंतर्निहित आहे. त्याला फक्त बोध घ्यायचा, त्याला जाणून घ्यायचंय. त्याच्याकरता मिळालेलं हे जीवन आहे. बस जीवनाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जो प्रवास आहे तो फक्त ह्याच दिशेने.
परंतु फक्त आपल्याला कळत नाही. मग आपण इकडे तिकडे दिसणारे जे विषय वस्तू आहे त्याच्या नादी लागतो. जसं रथ हे घोडे जुंपलेले असतात ना रथाला, आणि तो रथ इतक्या सुंदर रस्त्यावरून चाललेला आहे आणि त्या रस्त्याच्या दुतर्फा हिरवा 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 एकदम घास लागलेला आहे. मग ते घोडे काय म्हणतात, अरे किती छान घास आहे, चला आपण खाऊन येऊ. मग एक घोडा इकडे, एक तिकडे, एक इकडे असं करून करून सगळे त्या रथाला तोडून फोडून ते घासच खाण्याच्या नादी लागतात. पुढचा प्रवास थांबला. तसंच आपलं आहे. आपला हा जो रथ आहे, हा रथ इतक्या सुंदर रस्त्यावर चाललेला आहे, परंतु आपले इंद्रिय जे आहेत ते एक एक घोडे आहेत. आणि या रस्त्याच्या कडेकडेला इतके सुंदर सुंदर विषय असे पेरून ठेवलेले आहेत की ते दिसता इतके मोहिनी, अगदी आकर्षक. त्याच्यामध्ये माणूस एकदा गुंतला की तिथे संपला. आपला जो रथ यात्रा करण्याकरता इतका सुंदर मिळालेला आहे, तो रथ तिथेच गळून पडतो, मरून जातो, माणूस अस्तव्यस्त होऊन जातो. मग अशा प्रकारे आपला जो प्रवास आहे याला पूर्णपणे करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, इंद्रियांवर संयम मिळवून त्या परमेश्वराची अनन्य अशी जी भक्ती आहे तिला प्राप्त करावं लागेल. अशा प्रकारे परमेश्वराची असीम अत्यंत दिव्य अशी कृपा आहे की आपल्याला परमेश्वरानं सत्संगामध्ये ह्या सर्व साधनांना एक एक करून व्यवस्थित आपल्याला सांगत आहेत. अशा प्रकारे सूतजी महाराज जे आहेत त्यांनी या पहिल्या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर दिलंय. तर या प्रश्नाचे अजून थोडंसं उत्तर बाकी, आणि पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अशा प्रकारे संपूर्ण जे उत्तर आहे ते उद्या आपण या ठिकाणी श्रवण करू. अशा प्रकारे झालेली जी सेवा आहे आजची या ठिकाणी सद्गुरूच्या श्रीचरणावर, भगवान परमात्म्याच्या श्रीचरणावर समर्पित करून वाणीला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती